राजेश पवारांचं मनापासून अभिनंदन करणार आहे। त्यांनी परवा एक चांगला प्रताप घडवला तुमच्या तालुक्यात। काय घडवला? तुम्ही ऐकलंच नाही, टाळ्या वाजल्या। पंचायत समितीच्या 9 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं। 12 का सस्पेंड केलं? की त्यांनी कमिशन खाल्लं। बरोबर आहे, कमिशन खाल्लं म्हणून सस्पेंड केलं। आता मी जर चोर असेल आणि दुसऱ्यानं चोरी करू नये म्हणलं तर कसं जमेल? मग त्यालाही गुत्तेदारीचं कमिशन बंद करावं लागेल। आधी हा कमिशनचा विषय आपण बंद केला पाहिजे। गरीबाचे लेकरं थोडेसे पैसे खात असतील, त्याला खाऊ नका म्हणून समजून सांगता आलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी त्याने घरकुलाचे पैसे खाऊ नये, चूक केली, पण त्याला समजून सांगता आलं पाहिजे। मग आता ज्यांनी त्याला कामावून कमी, मला एक पत्र आलं दादा की संभाजी पवारची प्रॉपर्टी काय होती, लक्ष्मणराव पवारची काय होती, आज काय आली। मग हे सगळं इमानदारीचं आहे का? आता मी कशाला उत्तर देत बसू? अगोदरच नांदेडमध्ये एवढ्या लोकांना भांडणं करावलं मी, म्हणजे नवीन कशाला लावून घेऊ? पण जेव्हा आपण एखाद्या गरीबावर अन्याय करतो तेव्हा आपण स्वच्छ असलं पाहिजे। मी माझ्या मतदारसंघामध्ये पैसे खायचं, मी जिल्ह्यात पैसे खायचं, आणि दुसऱ्यानं पैसे खाले की मात्र तू खाऊ नको, हे तत्व कुठेतरी बदललं पाहिजे। आणि मला असं वाटतं की तोच विचार राजेशने केला असेल की ज्या दिवशी त्या पोराला सस्पेंड केलं त्या दिवशीपासून आपण एकही रुपया आयुष्यात कोणाचा खायचा नाही, अशी भूमिका कदाचित घेतली असेल तर ते अभिनंदनाला पात्र आहेत। नाही तर हे थांबणार नाही। हा काही दोष एकाचा नाही। तलाठी बदमाश, ग्रामसेवक बदमाश, स्वधान्य दुकानदार बदमाश, कर्मचारी बदमाश, मग इमानदार कोण आहे? इमानदार कोण आहे? मग हे जर ठरवायचं असेल आधी आपण इमानदार असलं पाहिजे। आपण स्वच्छ प्रतिमा निर्माण केली पाहिजे। आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हेच चाललंय की पूर्वी शेतकरी संघटनेचे नेते भाषणामध्ये सांगायचे की 1 दाना पेरायचा 1000 दाणे काढणारा माझा बळीराजा आहे। आणि हे 1 रुपया निवडणुकीत पेरतात आणि लाख रुपये निवडणूक झाली काढतात। हे कोण बघते? याला तुम्हाला आळा घालायचा आहे। माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एवढे पक्ष बदलल्यावर निवडून येतो, त्याचं कारण काय? कारण मी तुमची नाळ कधी तुटू दिली नाही। सर्वसामान्य त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करा, मी काय बोलणार आहे? परंतु कोण्याही गरीब माणसावर अशा पद्धतीचा अन्याय होऊन थोडक्यापुरतं चांगलं वाटलं असेल। काही मंडळी राहते, आमदार साहेब तुम्ही फार चांगलं केलं, 12 लोकांना सस्पेंड केलं। का केलं? किती कमिशन खाल्लं? आम्ही किती कमिशन खातो? याचा अभ्यास सगळ्या गोष्टीचा झाला पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे। त्याच्यामुळं असं पैशाच्या ताकदीवर